जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपण आज आलोय, कुठं आलो रे? ओय गँग, कुठं आलोय आपण? रायगड. अय शिवा, रायगड. कुठं? रायगड. रायगड. श्रीमान रायगड. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलोय रायगडला. तू गेला नाही? पहिल्यांदा. तू? मी पण पहिल्यांदाच चाललोय. मला माहित नव्हतं हे पहिल्यांदाच आलेत, पण मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आलोय. नवीन लग्न झालं याचं, नवीन जोडी आहे. आणि यांना म्हणलं चला आपण रायगडचा प्लॅन करू, जाऊ रायगडला. आणि त्यांच्या आयुष्याची सुखी संसाराची सुरुवात आपल्या महाराजांच्या पायाजवळ चरणाजवळून होणार आहे. आणि आता आम्ही सकाळी 5 वाजता, 5:30ला का 5ला निघलो रे आपण? 5 वाजता निघलो होतो. आणि आता आम्ही जवळजवळ 20 किलोमीटर राहिला अजून इथून पुढं रायगड. तर चला थांबलोय आम्ही मध्ये रस्त्यामध्ये. तर व्ह्यू भारी एकदम, असा मस्त धुकं बिकं पडलेलं आहे. पाठीमागं रस्त्यात एकदम भारी धुकं आहे. धुक्यामध्ये रस्ते हरवल्यात आणि एकदम भारी. कस काय वाटतं रे? एक नंबर. होय शिवा, एक नंबर. व्ह्यू कस काय? एक नंबर आहे. तर चला तुम्हाला दाखवतो, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा. आणि तर मित्रांनो, रस्त्यामध्ये थोडं थांबल्यामुळं विराची थोडी शूटिंग घेतली. त्याच्यानंतर आपण पुढं निघालो. पुढं अख्खे रस्ते असे धुक्यामध्ये हरवलेले होते आणि सकाळ सकाळ एकदम भारी व्ह्यू होता. तर पाहू शकता कसे धुकं आहे. गाडी चालवायला पण थोडी अडचण होत होती, परंतु ठीक आहे. नंतर शेजारी बसलेल्या भावाने पूर्ण गाडीमधला व्ह्यू दाखवला. गाडीमध्ये कोण कोण आहे, कोण कोण नाही. आणि याचं पाळच द्यायचं काम चाललंय. माझं काम चाललंय गाडी चालवायचं. ये तर ये ना, शेवटपर्यंत पहा. ये पळत. ही आपली गाडी. आज आमचा आहे ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरीचं निमित्त त्यानंतर नवीन जोडी आहे, त्यांचं पण औचित्य साधून आम्ही आलोय रायगडाला. ह्या गाडीला अजून आपल्या गाडीला 5 वर्ष झाल्यात कंप्लीट. या गाडीला ती हे नाही आणलं का तो, ती पिवळा टी शर्ट आणि ती काढून ठेवला तर सकाळी घालायला. काय तू पण अशी अधुरी कामं करते. तिकडे माग बस ना. कोणतं गाव आहे इथं? कोणतं गाव आहे पुढं? हरवंडी. तुम्ही कुठे चालले आता? गावात? शेतात चालले का रानात? गावात. गाव आहे इकडे, गाव आहे का? अच्छा अच्छा. नमस्कार मित्रांनो, आपण थांबलोय थोडा इथं नाश्त्यासाठी आणि हॉटेलचं नाव आहे राजधानी रिसॉर्ट. पाठीमागं पाहू शकता, एकदम भारी आहे आणि निसर्गरम्य वातावरणात एकदम मस्त. तुम्हाला दाखवतो मी पुढचा व्ह्यू. चला, इथून एंटर आहे का, इथं काउंटर आहे. ह्या साईडचा स्पेस पाहू शकता तुम्ही, एक नंबर. पहिले गावात आहे का काय? मॅट आहे, मॅट. एवढं हिरो गावात असू शकत. कोंबडे पा. होय शिवा, कोंबड्या बघ कसला डेंजर आहे. अरे बापरे, 4-5 किलोचा कोंबडा असेल भाऊ. 5 किलोचा कोंबडा आहे. कसला आहे कोंबडा? हा 100%. काहीच कमी जास्त असेल उलट, पण कमी नाही. छोटे पार्टी तुमचे झाले का नाही आंघोळ्या? पोहू दे ना त्याला, पोहू दे ना. जाऊ दे त्याला. घाबरायचं नाही. ती खाली गेलं होतं त्याच्यामुळे याची डेअरिंग वाढली. आधी नको म्हणत होती गाडी. तर इथं घेऊन आलो. लक्ष दे. काय कर? अरे धर काय नाही. काय रे नाश्त्याला?
त्यांचं नियोजन कॉलेज झाल्यामुळं मग. तर मित्रांनो नमस्कार, आपण आलोय आता रायगडच्या पायथ्याशी रोपवे जवळ. आणि हे पाठीमागं पाहू शकता, हे पूर्ण भरपूर उंच आहे, दिसायला छोटं दिसतं, पूर्ण उंच कडा नाही दिसत, परंतु भरपूर उंच आहे. आणि इथून जाणार आहे आपण आता रोपवेनी. चला तुम्हाला दाखवतो पुढचं. हो का, इथं आपली गाडी पार्क केली आणि याच्यानंतर हो का इथून पाहू शकता वरती. बघा इकडं रोपवे, बघा इथं वरती रोपवे जातोय ह्या साईडला. आणि इकडं पाहू शकता पूर्ण. चल रे बुट्ट्या, दर बॉटाला चल. इकडे ही शाळेतली मुलं आहे, सहल आहे. चल बॉटल तर. चला आदित्य, चला 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 चला. सांगितलं परत ठेवायचं का मग? ठेवा ना, काय विशेष नाही, मला सवय आहे. किती झाले, किती झालेत? 550. व्यवस्थित सांगा ना, थोडं थोडं कमी करा दादा. मी असं बोलायला गेलं तर मी त्याचे पण 100 वगैरे तुम्हाला सांगितले असते, मग 50 केले असते. जे त्यांनी 50 वाला उचलले ती 50 ची द्यायचं सांगा आता, थोडंफार करा काय. एवढे वस्ती घेतल्यात. 530 का किती? हां 350. जिथे मी ठेवतो तिथे ठेवून द्या, मी माझ्या हाताने नका टेन्शन. बरं राऊंड फिगर करतो दादा, ऐक ना, राऊंड फिगर करतो ना. 500 नाही होणार, असं नको करू रे बाबा. हे घेणार तर नाही, फक्त फोटो काढण्यापुरतं घातलेले आहे. मित्रांनो खरेदी झाली आमची, गॉगल घेतले आम्ही मस्त इथून, कारण उन्हाचा भरपूर त्रास होतो ना डोळ्यांना. बरोबर ना, डोळ्यांना त्रास होतो उन्हाचा, त्यामुळं गॉगल वगैरे घेतले. गॅस नाही पण लावला नाही इथं. 100 रुपयाचा घेतला. 100 रुपयाचा घेतलाय. 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. चला आता आपल्याला जायचे रोपवेनी. रोपवे कुठून आहे रे? इकडे खाली ना. आदित्य इकडे. मित्रांनो इथं बा, इथं रोपवेचं प्रवेशद्वार आहे. इथून आपल्याला आता तिकीट वगैरे घ्यावं लागेल बहुतेक. तिकीट आहे का रोपवेला? तिकीट आहे ना, मग काय फुकट आहे? स्वच्छतागृह निःशुल्क सेवा, रोपवे प्रतीक्षा कक्ष. इथं पाहू शकता, इथून वरती जातात. तर मित्रांनो आता बसलोय रोपवेमध्ये मस्त एकदम. चाललोय आपण आदित्य चाललोय गडावरती, रायगडावरती चाललोय रोपवे मधून पहिल्यांदाच. हवा आहे वो माणसाची, एका माणसाची लय हवा आहे वो. ही नवीन जोडी वा. 8 वर्षात पहिल्यांदा रायगड दाखवलंय. वयाच्या 34व्या वर्षी, वयाच्या 29व्या वर्षी, वयाच्या 26व्या वर्षी, 30व्या वर्षी पहिल्यांदा रायगडावरती चाललोय. आणि एकदम भारी वाटतंय, कारण माझं स्वप्न होतं, लय दिवसाचं स्वप्न होतं की रायगडावरती जायचे. पण काय जबाबदाऱ्या अशा आहेत की वेळ काढून येता येत नव्हतं. परंतु आजचा योग असा आहे, आमचा ॲनिव्हर्सरी आहे आणि इकडे ह्या जोडीच नवीन लग्न झालं, तर थोडा हे करून कॉम्प्रोमाइज करून आलो आहे आम्ही. तर जाऊ रायगडावरती गेल्यावरती दाखवतो पुढचं तुम्हाला रोपवेचा कसा अनुभव राहतो. तर चला हे आता आपलं, अरे खतरनाक दिले हो. तर चाललोय वरती आपण. आधी इकडे बघ, आता कसलं खतरनाक फील आहे. वाव, माझ्या वर चाललोय बघ आपण. अरे बापरे बापले बापले बापले, मस्त एकदम खतरनाक. हो जोडी रे जोडी, इकडे पहा. सगळे व्हिडिओ मला पाठवा. वाटतं नाही 600 डेंजर खतरनाक. बरं कसं काय वाटतंय? होट आपली गाडी तिकडे उभी आहे ना. जास्त हालू नका बरं का. आदित्य इथं बस, आदित्य खाली बस, बस खाली. इमानात बसल्यासारखं फिल यायला लागले. इमानात असंच फिल असतं का, असंच तिने लवकर जातं वरती.
भारी वाटलं बरं का. स्वर्गात आल्यासारखं चालल्यासारखं वाटतंय. स्वर्गात चालल्यासारखं वाटतंय. कसं वाटतं फील कसं काय अय शिवा कसं काय अनुभव एक नंबर एक नंबर. चला पहिल्यांदाच चाललोय आपण आयला पण फोटो काढा नाही. ज्यानी पण बनवलंय त्याला मानावं लागेल राव, खरंच मानावं लागेल. खतरनाक नाथ खुळा होता अनुभव. अय मॅडम घाबरले हो, सगळे घाबरले. याचं तर तोंड बघण्याचं चालतं. काय मी काय काय बोलतो घाबरले होते सगळे, घाबरले होते. आजी पण गडावरती गेलो. तुझा अनुभव कसं काय राहिला? छान होतं. घाबरले घाबरले थोडी, सगळेच घाबरले होते स्लो झाल्यानंतर मला फक्त मला सोडून. वरदन मी आम्ही नाही घाबरलो. घाबरले होते. नाही, मी दिसले नाही मला घाबरले. मला आतून दिसलं. शक्यच नाही तर आता आवाज ओळखला मी तुमचा. कधीच नाही घाबरत नाही मी मी. बी नाही विमानाने प्रवास करायची सवय आहे मला. असंच बाळा विमान असतं बरं का. पुन्हा म्हणून नको विमानात नाही बसवलं. चल छत्रपती शिवाजी महाराज की जय. आदित्य मन जय. छत्रपती म्हणायचं काय म्हणायचं जय. तू म्हण शिवाजी महाराज की जय. जय. छत्रपती शिवाजी महाराज की. इथं मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांचं वास्तव्य दिसतं. आणि माझ्या आयुष्यातील पहिला असा अनुभव राहिला की किल्ले रायगडवरती येऊन स्वर्गसुखाचा अनुभव या ठिकाणी मी घेतला आणि धन्य झालो मित्रांनो. महाराजांचा दरबार पाहू शकता मित्रांनो, जबरदस्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. महाराजांचा राज दरबार या ठिकाणी व्हायचा. पाहू शकता पूर्ण एरिया फिरून. या ठिकाणी मित्रांनो महाराजांचं आपण दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आयुष्याचं सोनं झालं मित्रांनो. आणि त्यानंतर पूर्ण फॅमिलीसोबत पण फोटो काढले. इथं माझा लहान मुलगा आहे पाहू शकता. त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी फोटोशूट करून गडाच्या पुढच्या प्रवासाला लागलो. महाराजांचा दरबार पाहू शकता मित्रांनो, जबरदस्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. महाराजांचा राज दरबार या ठिकाणी व्हायचा. पाहू शकता पूर्ण एरिया फिरून. गाडीत लाव ना गाडीत.